नमस्कार विद्यार्थ्यांनो, तो कैसे हो आप लोग। स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण बघणार आहोत की जी नगर परिषद भरती आहे 2025 त्याचा काय एक्झाम पॅटर्न असला पाहिजे, त्याचा सिलेबस काय आहे आणि त्याची प्रिपरेशन आपल्याला कशा पद्धतीने करायची। तर बघा, सर्वप्रथम आपण एक मोटिवेशनल कोट घेऊयात जो की APJ अब्दुल कलाम साहेबांचा आहे। बघा, काय त्यांनी सांगितलं की स्वप्ने तीच खरी जी तुम्हाला झोपू देत नाहीत। बघा, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असता आणि एंड ऑफ द डे, बघा एंड ऑफ द डे ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की खरंच माझा आज अभ्यास खरंच मनापासून झाला आहे, तर तुम्हाला चांगली झोप येते। लक्षात घ्या, तर तुम्हाला चांगली झोप येते। पण जर तुम्हाला असं वाटत असेल ना की माझा अभ्यास एवढा चांगला नाही झाला किंवा जे मी दिवसभर केले ते व्यवस्थित माझ्याकडून झालं नाही, तर तुम्हाला मित्रांनो झोप येत नाही। तर बघा, जर झोप नाही आली ना मित्रांनो, तर समजून जा की खरंच तुम्ही अभ्यास करताय। आणि जर अभ्यास न करता ही चांगली झोप तुम्हाला आली, तर असं समजून जा की आपण काहीतरी अभ्यासामध्ये प्रॉब्लेम करतो की आपण अभ्यास एक चांगल्या पद्धतीनं करत नाही आहे। तर बघा, APJ अब्दुल कलाम साहेबांनी खरं सांगितलं आहे बघा की स्वप्ने तीच खरी जी तुम्हाला झोपू देत नाहीत। हे कोणी सांगितले? APJ अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं। तर बघा, आता एक्झामचं स्ट्रक्चर वगैरे आपण तिथून चालू करूया की एक्झामचं स्ट्रक्चर काय आहे। सॉरी, बघा एक्झाम स्ट्रक्चर तर कसं होणार आहे बघा, दोन पेपर होणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2 म्हटलं जाणार आहे त्याला। तर बघा, टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे तुमचा, जे की 200 मार्क असणार आहेत, है ना। सॉरी, 100 क्वेश्चन असणार आहे, जे की किती मार्क असणार आहे? 200 मार्क्स असणार आहेत। त्याला ड्युरेशन आहे 120 मिनटं म्हणजे 2 तास। 120 मिनटं म्हणजे 2 तास। निगेटिव्ह मार्किंग 1/4 पर रॉंग क्वेश्चन। आणि ऑनलाईन एक्झाम होणार आहे मल्टी शिफ्टमध्ये। ऑनलाईन एक्झाम होणार आहे म्हणजे CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो आपण त्याला। तर बघा, पुढच्या स्लाईडवर आहे की पेपर 1मध्ये काय असतं। बघा, पेपर 1 जो ह्याचा होतो त्याच्यामध्ये 60 क्वेश्चन असतात, 120 मार्क्स असतात 60 क्वेश्चनला, बरोबर। एक क्वेश्चन 2 मार्काला असतो। तर बघा, त्याच्यामध्ये काय काय होतं, तर त्याच्यामध्ये होतं मराठी, है ना। मराठी 15 मार्काला। आता पुढच्या स्लाईडमध्ये मी काय काय सिलेबस वगैरे येतो ते पण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, फक्त बघून घ्या। मराठी 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजीला 15 प्रश्न येतात, त्याला 30 गुण असतात। सामान्य ज्ञान असेल 15 प्रश्न 30 गुण, आणि बुद्धिमत्ता किंवा मानसिक क्षमता आपण त्याला म्हणतो, त्याला 15 गुण असतात। म्हणजे गणित वगैरे पण ह्याच्यात कधी मिक्स करून येतं, बरोबर। याला वेळ असतो 70 मिनटे। आता पुढं आहे बघा ही जी आहेत, याच्या थोडं तुम्हाला मी सांगतो। बघा, ही जे आहेत, मराठी असेल किंवा इंग्रजी असेल, ह्या जे सर्व सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती आपण व्हिडिओ वगैरे बनवून टाकणार आहे मित्रांनो। त्याच्यावरती आपण व्हिडिओ वगैरे बनवून टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करून ठेवा। बघा, पुढचा आहे जो दुसरा आहे बघा, जो पेपर 2 आहे, 40 क्वेश्चन आहेत आणि 80 मार्क आहेत। बघा, 40 क्वेश्चन आहेत आणि 80 मार्क आहेत, म्हणजे टोटल 200 मार्काचा होईल, पण 100मध्ये ते कन्वर्ट करून करतील। तर बघा, पदानुसार तांत्रिक किंवा विशेष ज्ञान आहे। आता तुमचं जे पद आहे पदानुसार आहे ना, जर तुमचा BComवर तुम्ही भरला असेल, आहे ना, BComवर, तर तुम्हाला अकाउंट किंवा ऑडिट आहे ना, अशा तुम्हाला क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारले जातील मेन्ससाठी, म्हणजे नेक्स्ट एक्झामसाठी, पुढच्या पेपर 2साठी। सिव्हिल इलेक्ट्रिकल आहे, त्याच्यात कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा टॅक्स ऑडिट किंवा अकाउंट विषयी विचारले जाते। वेळ याला 50 मिनटे तुम्हाला भेटतो। तर बघा, आता याचा सिलेबस काय असतो ते आपण थोडंसं जाणून घेऊया। सिलेबस काय असतो बघा, सिलेबस काय आहे, तर मराठीसाठी बघा, मराठीसाठी शब्दसंग्रह येणार तुम्हाला, व्याकरण येणार, म्हणी प्रचार येणार, आणि तुम्हाला एक पॅरेग्राफ पण येऊ शकतो, म्हणजे एक पॅसेज पण येऊ शकतो। हे मराठीसाठी आहे। तर याच्यामध्ये अजून आहे, पण एक शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला मित्रांनो घेतलं याच्यामध्ये की काय काय येऊ शकतं जे महत्त्वाचं आहे ते। बघा, इंग्रजीमध्ये ग्रामर आपल्याला महत्त्वाचं आहे, पॅसेज आपल्याला महत्त्वाचं आहे, पॅसेज येईल, रायटिंग स्किल्स आपल्याला महत्त्वाचे आहेत, प्लस तुम्हाला सांगतो सिनोनिम्स महत्त्वाचं आहे, अँटोनिम्स महत्त्वाचं आहे ना, किंवा जे वन वर्ड सबस्टिट्यूशन वगैरे येतं बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन ते तुम्हाला महत्त्वाचं आहे। कशामध्ये? इंग्रजी ग्रामरमध्ये। GKमध्ये काय येतं बघा, इतिहास आहे, भूगोल आहे, चालू घडामोडी आहे, हे तर आपल्याला वाचावं लागणार आहे, हे महत्त्वाचं आहे। इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, जो MPSS जसा पॅटर्न आहे त्याच्या पद्धतीनं। पुढं आहे बघा, बुद्धिमत्ता किंवा गणितीय व तर्कशास्त्र। आता बुद्धिमत्ता आणि गणितमध्ये काय येणार आहे,
तर बघा गणितमध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये जर विचार केला, एक मिनिट तुम्हाला सांगतो. बघा बुद्धिमत्ता आणि गणितमध्ये जर आपण विचार केला तर गणितमध्ये बघा काही येऊ शकतं, पदावली है ना, पदावली येऊ शकतं गणितमध्ये. पुन्हा त्याच्यामध्ये वयवारी है ना, टक्केवारी, वय तर लिहिलंच आपण वयवारी टक्केवारी म्हणजे ॲव्हरेजचा टॉपिक आहे, ॲव्हरेज है ना, नफा तोटा असेल, हे आपल्याला काय करायचं आहे, करून जायचं आहे मित्रांनो है ना. किंवा काम, काळ आणि वेग हे आपल्याला करून जायचं. हे तुम्हाला कुठे भेटेल तर आपल्या चॅनलवरती भेटतील. आपण याच्यावरती सिरीज आपण चालू करणार आहे. तसंच बुद्धिमत्तेला पण आपण बऱ्यापैकी तुम्हाला सांगितलं आहे की बुद्धिमत्तेला काय काय आलं पाहिजे. तरीही तुम्हाला एक थोडं शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो. बघा बुद्धिमत्तेला अल्फाबेट सिरीज है ना, अल्फाबेटचं स्पेलिंग असं आहे बघा, अल्फाबेट सिरीज. जे अल्फाबेट सिरीज वगैरे असतील त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. किंवा तुम्हाला मिरर इमेज याच्यावरती पण क्वेश्चन केले जातील. किंवा अजून असे बरेच आहेत, त्या आपण सिरीज चालू करणार, त्याच्यानुसार तुम्हाला मित्रांनो समजून जाईल. आता बघा ह्याची इलिजिबिलिटी काय असते किंवा इम्पॉर्टंट डेट्स याच्यासाठी काय असू शकतात. तर बघा इलिजिबिलिटी किंवा इम्पॉर्टंट डेट्स काय असू शकतात याच्यामध्ये. तर पात्रता वयोमर्यादा जी अधिसूचनानुसार आहे, म्हणजे बेसिकली मी तुम्हाला सांगतो की तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे, ग्रॅज्युएशन हे पूर्ण पाहिजे. आणि टायपिंग वगैरे जर असेल तर चांगलंच आहे. दुसऱ्या ज्या पोस्ट आहे त्याच्यासाठी ते लागतं टायपिंग. बाकी मग नुसतं ग्रॅज्युएशन पूर्ण असेल, ते ग्रॅज्युएशन BComमधून काही पोस्टला आहे ते ग्रॅज्युएशन BComमधून लागतं. तर बेसिकली तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे, बाकी टायपिंग पाहिजे, मग बऱ्यापैकी तुम्ही अर्ज भरू शकता. तर बघा अर्ज प्रक्रिया अजून आली नाही, ती कमिंग सून आहे, येणार आहे. अंतिम तारीख म्हणजे तेही कमिंग सून आहे. आणि अधिकृत संकेतस्थळ काय आहे याचं तर हे बघून घ्या, ही त्याची काय वेबसाईट आहे. तर बघा आता पुढे याच्यासाठी प्रिपरेशन टिप्स काय असल्या पाहिजे, तुम्ही काय कसा अभ्यास केला पाहिजे. तर बघा अभ्यास कसा केला पाहिजे, आपण अभ्यास बघा कसा केला पाहिजे. एक मिनिट बघा अभ्यास काय आहे, तर सुरुवातीला पेपर 1 होणार आहे. त्याचा विषय जी लँग्वेज आहे किंवा जी काय आहे त्याच्यावर काय करायचं, आपल्याला फोकस करायचा आहे. त्याच्यावरती मित्रांनो आपल्याला फोकस करायचा आहे. एक मिनिट हे घेतो. सुरुवातीला पेपर 1 विषय असणार आहे लँग्वेज प्लस GK, त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. बघा दररोज 2-3 तास तांत्रिक करायचं आहे तुम्हाला, किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तुमचं काय असेल विषयानुसार द्या. 2-3 तास तुम्हाला द्यायच्यात. मागील प्रश्नपत्रिका आहेत, मॉक टेस्ट आहेत, त्या सोडवायच्यात. आपल्याला वेळेचं नियोजन करायचं आहे, सातत्य ठेवायचं आहे. बाकी इकडे तिकडे भरकटत न बसता आपल्याला अभ्यासावरती फोकस करायचा आहे. आता बघा फायनल कन्क्लुजनमध्ये काय करू शकतो आहे आपण, म्हणजे याच्यामध्ये काय आहे बघा, जी नगर परिषद भरती आहे 2025 ही खरंच खूप मोठी संधी आहे. आत्तापासून तुम्हाला तयारी सुरू करायची मित्रांनो. सक्सेससाठी कन्सिस्टन्सी सर्वात महत्त्वाची आहे. आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक असं मी इथं म्हणतो. तर बघा अजून तुम्हाला एक गोष्ट जाता जाता शेवटी एक सांगून जातो मी. बघा तुम्हाला जर आपलं चॅनल वाटत असेल की खरंच चांगलं आहे किंवा फ्रूटफुल आहे, तर तुम्ही आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब नक्कीच करा, एक कमेंट करा जे तुम्हाला वाटतं आहे त्याच्याबद्दल, आणि लाईक नक्की ठोकायचा आहे मित्रांनो. लाईक नक्कीच ठोकायचा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करायचं आहे. ही खरंच खूप मोठी संधी आहे. याचे फॉर्म जसे येतील तसं आपण अपडेट देऊयात, आणि हे फॉर्म तुम्हाला काय करायचे मित्रांनो, भरून घ्यायच्यात. खूप मोठी तुमच्यासाठी काय असणार आहे, संधी असणार आहे. चला मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.